हॅलो फ्रेंड्स, तुम्ही ऐकत आहात नई सोच पॉडकास्ट आणि मी तुमची होस्ट मानसी. आज आपण राष्ट्रवाद या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. राष्ट्रवाद म्हणजे केवळ देशप्रेम नव्हे तर देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे, एकता आणि अखंडता जपणे ही देखील आपली जबाबदारी आहे. राष्ट्रवाद या विषयावर संवाद साधण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गणेश चव्हाण. गणेशजींनी बॅचलर ऑफ सोशल वर्क आणि मास्टर ऑफ सोशल वर्क हे शिक्षण कॉलेज ऑफ सोशल वर्क निर्मला निकेतन मुंबई येथून पूर्ण केले आहे. सध्या ते रोझी ब्ल्यू फाउंडेशन मुंबई येथे डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये कार्यरत आहेत. सामाजिक विकास, शिक्षण आणि विविध सामाजिक उपक्रमामध्ये ते काम करत आहेत. गणेश सर, तुमचं आज आमच्या नई सोच या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया. राष्ट्रवादाचा अर्थ, त्याचे महत्त्व आणि राष्ट्र निर्माणातील तरुणांची भूमिका जाणून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, तुमच्या मते राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय असतं? राष्ट्रवाद म्हणजे फक्त देशाचा झेंडा किंवा देशाबद्दल फक्त अभिमान व्यक्त करणे नसून आपल्या देशाप्रती असलेली जबाबदारी समजून घेणे, याला राष्ट्रवाद म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, आपण जर रस्त्यावर कचरा न टाकणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, नियमांचे पालन करणे, इतर नागरिकांचा आदर करणे आणि आपल्या कामातून देशाच्या विकासात योगदान देणे म्हणजेच राष्ट्रवाद होय. खूप छान सर. आजच्या तरुणांसाठी राष्ट्रवाद का महत्वाचा आहे? आजचा युवक हा देशाचा वर्तमान आणि भविष्य दोन्ही आहे आणि माझ्या मते तरुणांमध्ये देशाप्रती जबाबदारीची भावना असेल तर देशाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये शिक्षण, रोजगार, तंत्रज्ञान, सामाजिक कार्य किंवा उद्योजकता अशा कोणत्याही क्षेत्रात आपण प्रामाणिकपणे काम केले तरी युवकांसाठी हे खूप यशस्वीरित्या देशाला पुढे नेण्याचे एक संसाधन आणि क्षेत्र आहे. यामुळे आता युवकांसाठी राष्ट्रवाद हा महत्वाचा आहे. हो सर. देशावर प्रेम करणे म्हणजे फक्त देशाचा अभिमान बाळगणे आहे का, की त्यापेक्षा काही अधिक आहे? माझ्या मते तर फक्त देशावर प्रेम करणे म्हणजे देशाचा अभिमान बाळगणे नाही. कारण देशावर प्रेम करणे म्हणजे फक्त मला माझ्या देशाचा अभिमान आहे असे म्हणणे नाही. आपण आपल्या देशामध्ये ज्या समस्या आहेत त्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करणे हे महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, स्वच्छ भारताबद्दल बोलण्यापेक्षा स्वतः कचरा योग्य ठिकाणी टाकणे हे देशप्रेमाचे अधिक चांगले उदाहरण आहे असे म्हणता येईल. खूप छान सर. तर एक जबाबदार नागरिक म्हणून तरुणांनी आपल्या देशासाठी काय केले पाहिजे? माझ्या मते तरुणांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या करिअर सोबत समाजाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. मतदान करणे, कायद्याचे पालन करणे, महिलांचा आणि ज्येष्ठांचा आदर करणे, गरजू व्यक्तींना मदत करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवू नये, या छोट्या छोट्या गोष्टी आपण रोजच्या जीवनात स्वीकारू शकतो. इत्यादी गोष्टी तरुणांनी जबाबदार नागरिक म्हणून स्वीकारल्या पाहिजेत. खूप छान सर. देशाच्या विकासामध्ये तरुणांची भूमिका काय असू शकते? देशाच्या विकासात तरुणांकडे, आपल्या भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये ऊर्जा आहे, नवीन कल्पना युवकांमध्ये आहे, तंत्रज्ञानाचे ज्ञान देखील खूप मोठ्या प्रमाणात युवकांना अवगत आहे. त्यामुळे माझ्या मते तरुणांनी रोजगार निर्मिती करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शिक्षणाच्या संधी इतरांपर्यंत पोहोचवणे यामध्ये मोठी भूमिका तरुण बजावू शकतात. खूप छान सर. तर आपल्या देशातील विविध भाषा, धर्म आणि संस्कृतीचा आदर करणे हा राष्ट्रवादाचा एक भाग आहे का? होय, माझ्या मते नक्कीच आहे. कारण भारताची खरी ओळखच आपल्या भारत देशाला विविधतेचा देश म्हणून संबोधले जाते आणि आपण वेगवेगळ्या भाषा बोलतो, वेगवेगळे सण साजरे करतो आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे पालन देखील करतो. तरी आपण यामुळे भारतीय आहोत म्हणून संबोधले जाते आणि दुसऱ्याच्या धर्माचा, भाषेचा किंवा संस्कृतीचा आदर करणे म्हणजेच आपल्या देशाच्या विविधतेचा आदर करणे. खूप छान सर. तर तुमच्या मते देशभक्ती आणि राष्ट्रवाद यामध्ये काय फरक आहे? माझ्या मते देशप्रेम म्हणजे आपल्या देशाबद्दल असलेली चांगली भावना आणि राष्ट्रवाद म्हणजे त्या भावनेसोबत असलेली आपली जबाबदारी. म्हणजे मला माझ्या देशाचा अभिमान वाटणे याला देशप्रेम म्हणतात आणि देशाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणे, नियमांचे पालन करणे आणि समाजासाठी योगदान देणे हा म्हणजे राष्ट्रवाद होय. खूप छान. देशातील समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी फक्त सरकारवर अवलंबून राहावे का?
माझ्या मते तर नाही, कारण सरकारची भूमिका यामध्ये महत्वाची आहे, परंतु प्रत्येक समस्या सरकार एकट्याने सोडवू शकत नाही. उदाहरणार्थ स्वच्छतेसाठी सरकार व्यवस्था करू शकते, काही योजना राबवू शकते, परंतु देशातील तरुणांनी तो कचरा नेमका टाकायचा कुठं किंवा नागरिकांनी त्या कचऱ्याची विल्हेवाट लावायची कशी, हे जर नागरिकांनी योग्य ठिकाणी जर कचरा टाकायचं ठरवलं तर त्यामुळे भारत सरकार आणि नागरिक दोघांनी मिळून काम केले तर ते चांगल्या पद्धतीने सरकारचंही काम होईल आणि नागरिकांचं होईल असं मला वाटतं. खूप छान सर. तुम्हाला आपल्या देशात एक गोष्ट बदलण्यासाठी संधी मिळाली तर तुम्ही काय बदलाल आणि का? मला वाटतं एक गोष्ट बदलण्याची जर मला संधी मिळाली तर मी नक्की बदल, ती म्हणजे शिक्षणातील समान संधी. कारण भारतामध्ये अनेक मुलांमध्ये क्षमता असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती, ग्रामीण भागातील सुविधा किंवा योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांना संधी मिळत नाही आणि प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण आणि योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे, तर त्याचा फायदा त्या व्यक्तीबरोबरच संपूर्ण देशालाही होईल. तर नक्कीच मी शिक्षणामध्ये जे असमानता आहे ती कमी करण्यावर भर देईल. खूप छान. तर पर्यावरणाचे संरक्षण करणे हे देखील देशसेवेचे एक रूप आहे असे तुम्हाला वाटते का? होय, माझ्या मते नक्कीच आहे. कारण आपण झाडे लावणे, पाणी वाचवणे, प्लास्टिकचा कमी वापर करणे आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे यासारख्या छोट्या गोष्टी करू शकतो. स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि सुरक्षित पर्यावरण ही पुढच्या पिढीची खरी गरज आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण करणे ही देखील देशसेवाच आहे. हो. सर, मतदान करणे, नियमांचे पालन करणे आणि कर भरणे याचा देशाच्या विकासाशी कसा संबंध आहे? माझ्या मते या तिन्ही गोष्टी जबाबदार नागरिकत्वाचा आधार आहे आणि मतदानातून आपण देशासाठी योग्य नेतृत्व निवडतो, नियमांचे पालन करून समाजात शिस्त निर्माण करतो आणि करातून सरकारला सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक संसाधने मिळवून देतो. त्यामुळे या रोजच्या नागरिक कर्तव्यांचा देशाच्या विकासाशी थेट संबंध आहे असं मला वाटतं. हो सर. तर आजच्या तरुणांमध्ये देशाप्रती अधिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी काय केले पाहिजे? माझ्या मते सध्या आपण जिकडे तिकडे बघत आहोत तर केवळ फक्त भाषण देऊन लोक पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं की केवळ भाषण देऊन ही भावना निर्माण होणार नाही. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष सामाजिक उपक्रम, स्वयंसेवा, पर्यावरण मोहिमा, मतदानाबाबत जागरूकता आणि समुदायातील समस्या सोडवण्याचे प्रकल्प यामध्ये तरुणांना सहभागी करून घेतले पाहिजे. या माध्यमातून तरुणांनी देशासाठी काहीतरी प्रत्यक्ष केले आणि त्यानंतर युवकांमध्ये जबाबदारीची भावना आपोआप वाढीस मदत होईल. हो सर. देशाचा विकास ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? होय, मी पूर्णपणे या विधानाशी सहमत आहे. सरकार रस्ते, शाळा, रुग्णालये आणि इतर सुविधा निर्माण करते, पण त्या सुविधांचा योग्य वापर करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. उदाहरणार्थ सरकारने कचरा व्यवस्थापनाची सुविधा दिली तरी नागरिकांनी कचरा रस्त्यावर टाकला तर समस्या कायम राहते. त्यामुळे देशाचा विकास हा सरकार, नागरिक, उद्योग आणि समाज या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांचा परिणाम आहे. हो सर. सर, तुमच्या मते एका आदर्श भारतीय नागरिकांमध्ये कोणते गुण असायला हवेत? माझ्या मते आदर्श भारतीय नागरिक हा मुख्यतः प्रामाणिक, जबाबदार, शिस्तप्रिय, संवेदनशील आणि कायद्याचा आदर करणारा असावा. त्याने जात, धर्म, भाषा किंवा प्रदेश यापेक्षाही पुढे जाऊन माणुसकीला अधिक महत्त्व दिले पाहिजे आणि स्वतःच्या अधिकारांबरोबरच आपल्या कर्तव्यांचीही त्याला जाणीव असेल. माझ्यासाठी आदर्श नागरिक म्हणजे जो देशाकडून फक्त अपेक्षा करत नाही तर देशासाठी आपण काय करू शकतो याचा विचार जो करतो तो म्हणजे माझ्यासाठी आदर्श भारतीय नागरिक असेल. खूप छान सर. तर सर, आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आपला जो श्रोता वर्ग आहे यांना मी नक्कीच सांगेल की आपल्या देशामध्ये ज्या काही काळामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपण या गोष्टी समस्यांना दूर करण्यासाठी आपण काय उपाय करू शकतो आणि ते उपाय कशा पद्धतीने अंमलबजावणी करू शकतो याकडे अधिक सर्व श्रोत्यांनी लक्ष द्यावे असे मला वाटतं आणि हा माझ्यासाठी एक महत्त्वाचा संदेश सर्वांना द्यावासा वाटतो. खरंच खूप छान संदेश दिला सर. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. गणेश सर, आजच्या या संवादातून नॅशनलिझम म्हणजे केवळ देशाचा अभिमान नाही तर एक जबाबदारी आहे हे केवळ समजून घेता आलं. आजच्या तरुणांनी आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून देशाच्या विकासात योगदान देणं गरजेचं आहे. खूप छान सर, आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना माहिती सांगितली. गणेश सर, आजच्या या संवादातून नॅशनलिझम म्हणजे केवळ देशाचा अभिमान नाही तर एक जबाबदारी आहे हे समजून घेता आलं. आजच्या तरुणांनी
आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून देशाच्या विकासात योगदान देणे गरजेचे आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हा संवाद कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. अशाच नवीन विचारासाठी ऐकत रहा नई सोच पॉडकास्ट. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत ऐकत राहावा नई सोच, फक्त मानदेशी रेडिओ.